नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण गौरी गणपती स्पेशल काही टिप्स बघणार आहोत। शक्यतोवर शाडू मातीचाच गणपती बसवा, कारण तो पाण्यामध्ये सहज विरघळतो आणि पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही। नंबर 2, गणपती बसवण्याची जागा आधीच स्वच्छ करून रांगोळी काढा, हे अतिशय शुभ मानले जाते। नंबर 3, सजावटीसाठी नैसर्गिक फुलं जसं की झेंडू, मोगरा, गुलाब वापरा। कृत्रिम आणि प्लास्टिक फुलं वापरणं शक्यतोवर टाळा। नंबर 4, थर्माकोल किंवा प्लास्टिक ऐवजी कापडी, कागदी किंवा मातीच्या तोरणांचा वापर करा। नंबर 5, नारळांच्या करवंटीपासून छोट्या वाट्या, दिवे, शोपीसेस बनवून गणपतीची आरास करा। नंबर 6, घरातल्या जुन्या साड्या, दुपट्टे वापरून सुंदर अशी पार्श्वभूमी तयार करा। नंबर 7, फुलांच्या माळा घरातच गुंफून सजावटीसाठी लावा। नंबर 8, झाडांची पानं, आंबा, वड, पिंपळ वापरून साधी आणि पारंपरिक सजावट करा। नंबर 9, संध्याकाळी मातीच्या छोट्या दिव्यांनी प्रकाश योजना करा, यामुळे घरात उबदारपणा येतो आणि सकारात्मकता येते। नंबर 10, दिव्यांसाठी LED लाईट्सपेक्षा तुपाचे दिवे अधिक पवित्र आणि पर्यावरणपूरक असतात। आता आपण पूजेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या 10 टिप्स बघणार आहोत। नंबर 11, गणपती बसवण्याआधी घरामध्ये गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करा। नंबर 12, गणपतीला बसवताना पूर्व किंवा ईशान्य दिशेकडे तोंड असावे। गणपतीला नवीन वस्त्र, पारंपरिक धोतर किंवा साडी परिधान करा। नंबर 14, गौरी पूजेमध्ये हळद, कुंकू, अबीर, गुलाल यांचा वापर करून पूजा करा। नंबर 15, नारळ, सुपारी, फुलं, पानं अर्पण करा, कारण ते अतिशय शुभ मानले जाते। नंबर 16, पूजा करताना कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून मंत्र आणि आरती म्हटल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। नंबर 17, दररोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये घंटा वाजवा, शंख फुंका, यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते। नंबर 18, पूजा करताना धूप, उदबत्ती घरी बनवलेली असेल तर अधिकच पवित्र मानली जाते। गणपती समोर सतत अखंड दिवा तेवत ठेवायचा प्रयत्न करा। नंबर 20, शक्यतोवर पूजा करताना कापडी आसनावर बसूनच मंत्र म्हणावे। नैवेद्य आणि स्वयंपाक करताना आपल्याला उपयोगी पडणाऱ्या 10 टिप्स। गणपतीला उकडीचा मोदक हा सर्वात प्रिय नैवेद्य आहे, त्यामुळे पहिल्या दिवशी उकडीचा मोदक जरूर बनवा। गौरीसाठी पुरणपोळी, गारगे, खीर अर्पण करण्याची परंपरा आहे। दररोज वेगळे पदार्थ द्या। पहिल्या दिवशी मोदक, दुसऱ्या दिवशी खीर, पुरणपोळी, तिसऱ्या दिवशी श्रीखंड। नंबर 24, नैवेद्य बनवताना शक्यतोवर तूप आणि साखरेचा वापर करा, कारण ते अतिशय सात्विक मानले जाते। नंबर 25, प्रसाद म्हणून गुळ खोबरं नेहमी ठेवा, कारण गणपतीला गुळ आणि खोबरं अतिशय प्रिय आहे। नंबर 26, मुगाची खिचडी, दहीभात हे सुद्धा सात्विक नैवेद्यासाठी उत्तम आहे। नंबर 27, नैवेद्य अर्पण करताना थोडं कुटुंबातील सगळ्यांनीच चाखावं। नंबर 28, गणपतीला अर्पण केलेला नैवेद्य गरजू लोकांनाही वाटा, हे देखील दान पुण्याचे काम मानले जाते। नंबर 29, शक्यतोवर नैवेद्य घरात बनवलेल्या पदार्थाचाच असावा। नंबर 30, प्रसादाची मात्रा जास्त प्रमाणात न बनवता योग्य प्रमाणात बनवा, जेणेकरून तो वाया जाणार नाही। आता विसर्जन आणि पर्यावरणपूरक कल्पना आपण बघणार आहोत। विसर्जन शक्यतोवर घरातल्या बादली किंवा टाकीमध्ये करा आणि ते पाणी झाडांना घाला। मोठे गणपती असल्यास सार्वजनिक कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करा।
नंबर 33, विसर्जन करताना प्लास्टिकच्या पिशव्या सजावट पाण्यामध्ये टाकू नका. फुलं आणि पानं विसर्जनाऐवजी कंपोस्टिंगसाठी वापरा. सजावट करताना रियुजेबल ठेवा, पुढच्या वर्षीही आपल्याला वापरता येईल अशी. कृत्रिम रंगीत मूर्तीऐवजी नैसर्गिक माती आणि नैसर्गिक रंगाचा वापर असलेली मूर्ती निवडा. नंबर 37, विसर्जनानंतर पाणी झाडांना घालणे हे पर्यावरणाला पोषक ठरते. नंबर 38, विसर्जन मिरवणुकीमध्ये आवाज कमी ठेवा, कारण प्राणी, पक्षी आणि वयोवृद्धांना त्याचा त्रास होतो. नंबर 39, विसर्जनावेळी फटाके वाजवणे टाळा, यामुळे धूर आणि प्रदूषण वाढते. नंबर 40, गौरी गणपतीच्या दिवसामध्ये शक्यतो नकारात्मक बोलणं, भांडण करणं टाळा. या काळामध्ये घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न आणि भक्तिमय ठेवल्यास संपूर्ण वर्षभर घरामध्ये सौख्य, समृद्धी आणि शांतता नांदते. तर ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ह्या सर्व टिप्स माहितीच्या आधारावर शेअर केलेल्या आहेत. कुठल्याही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला गौरी गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा. भेटूया अशाच एका माझ्या पुढील व्हिडिओमध्ये.